भोकरदन तालुक्यातील धावडा येथे 1 मे रोजी तथागत गौतम बुद्ध जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्प अर्पण करून करण्यात आली. कॅप्टन गौतम साबळे यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजा पार पडली. यावेळी निळा व पंचरंगी ध्वज फडकवून वातावरणात उत्साहाची भर पडली. यानंतर उपस्थित उपासकांच्या सहभागातून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. कॅप्टन गौतम साबळे यांनी आपल्या भाषणात भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर प्रकाश टाकला. त्यांनी दुःखावर मात करण्यासाठी दिलेले मार्ग आणि विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना प्रेरणादायी संदेश मिळाला. कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणाने रंगत आणली. विमल पैठण तसेच कुमारी बुंदे यांनी रमाई गीत व पोवाडा सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एका चिमुकलीने भीमगीत सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचं कौतुक केलं. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला बचत गटांचा मोठा सहभाग लाभला. सरला इंगळे, वंदना साबळे, रमा इंगळे, रेणुका साबळे, अलका पारवे, राहुल इंगळे, सौरभ सुरडकर, मोहित इंगळे, भीमराव साबळे, सुरेखा इंगळे व सुरेखा आरके यांनी मोलाचं योगदान दिलं, असं प्रतिपादन कॅप्टन गौतम साबळे यांनी केलं. संध्याकाळी कॅन्डल मोर्चा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शेजारील विझोरा व महगाव येथील महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिकच वाढला. एकूणच धावडा येथे साजरी झालेली गौतम बुद्ध जयंती सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि सांस्कृतिक ऊर्जेचा सुंदर संगम ठरली. न्यूज रिपोर्टर मजहर पठाण, KTV न्यूज, भोकरदन. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.